नमस्कार, मी हेप्सिबा रवींद्र शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कामते गावची रहिवासी असून भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे। आज मी आपल्यासमोर भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे। भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर ते भारताच्या लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुभावाचे आधारस्तंभ आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते संपूर्ण देशात लागू झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची निर्मिती झाली। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला दिशा देणारे हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत। समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपयांचा अधिकार हे आपल्या लोकशाहीचे मजबूत आधार आहे। पण अधिकारासोबतच प्रत्येक नागरिकांवर मूलभूत कर्तव्य देखील आहे। देशाचा सन्मान राखणे, संविधानाचा आदर करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आजची परिस्थिती पाहिली तर भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण, अवकाश संशोधन आणि डिजिटल सेवांमध्ये भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे। परंतु या प्रगतीबरोबरच काही गंभीर आव्हानेही आपल्यासमोर आहेत। भ्रष्टाचार, बेरोजगारी, सामाजिक विषमता, महिलांवरील अत्याचार, पर्यावरणाचा ऱ्हास, चुकीची माहिती पसरवणे, समाज माध्यमांचा गैरवापर आणि कायद्याबद्दलची उदासीनता ही काही प्रमुख आव्हाने आहेत। लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संविधानातील मूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पारदर्शक शासन, माहितीचा अधिकार, सामाजिक न्याय, संघराज्य व्यवस्था आणि निवडणूक सुधारणा यांसारख्या विषयांवर देशभर चर्चा होत आहे। संविधानाचे महत्त्व केवळ पुस्तकात नसून त्यांची अंमलबजावणी आणि नागरिकांचा त्यावर विश्वास यात आहे। संविधान फक्त बदलता येत नाही, ते जगले पाहिजे। म्हणजे नागरिकांनी कायद्याचा आदर केला पाहिजे आणि कर्तव्य पाळली पाहिजे, तरच सर्वांसाठी न्याय हे संपूर्ण स्वप्न पूर्ण होईल। संविधान आपल्याला सांगते की कायद्यापुढे सर्व समान आहेत। जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थिती यावरून कोणताही भेदभाव होता कामा नये। विविधतेत एकता ही भारताची खरी ताकद आहे आणि ती जपण्याचे काम संविधान करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधान निष्प्रभ ठरते। त्यामुळे संविधानाचे रक्षण केवळ न्यायालये किंवा सरकार करत नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकही त्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। विद्यार्थी म्हणून आपण प्रामाणिकपणा, शिस्त, कायद्याचा आदर, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे। संविधानातील आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात उतरवले तरच भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि न्याय राष्ट्र बनेल। शेवटी एवढेच सांगू इच्छिते की संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे। त्याचे रक्षण करणे, त्याचा आदर करणे आणि त्यानुसार वागणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे। चला आपण सर्वजण संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपत भारताला अधिक मजबूत आणि प्रगत बनवूया। धर्म, जात, भाषा वेगळी तरी एकच आपली ओळख। धर्म, जात, भाषा वेगळी तरी एकच आपली ओळख। भारतीय असल्याचा अभिमान हीच आपल्या देशाची ताकद। भारतीय असल्याचा अभिमान हीच आपल्या देशाची ताकद। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।